उदे ग आंबे उदे या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया. मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की रेणुका कुशादादांना म्हणते, इथे थांबा व पिंडीकडे तोंड करा. ज्यावेळी कुशादादा पिंडीकडे तोंड करतात तेव्हा त्यांची सावली महादेवांच्या पिंडीवर पडते. तेव्हा रेणुका कुशादादांना म्हणते, आता का महादेवांना विटाळ झाला का? त्यांनीच सगळ्यांना बनवले, मग सगळ्यांना बरं काही होईल असं रेणुका कुशादादांना म्हणते. मग रेणुका यल्लम्मापाशी येते व म्हणते, आश्रमात यायचंय ना तुला? मग चल, मी तुला आमच्या आश्रमातील ऋचिक मुनींचं दर्शन व त्यांची भेट करून देते. तेव्हा यल्लम्मा मला आश्रमात यायचं नाही असं म्हणत तेथून निघून जाते. मला आश्रमात यायचं नाही असं ती खूपदा म्हणते व तिथून निघून जाते. तेव्हा रेणुका कुशादादांना विचारते, यल्लम्मा असं का करते? तेव्हा कुशादादा म्हणतात, तिला आश्रमात यायचं नाही यामुळेच असं करत असेल. तेव्हाच रेणुका कुशादादांना म्हणते, ती कुठे राहते? तिचं घर कुठं आहे? मला सांगा, मी तिच्या घरी जाऊन तिच्याशी बोलते व तिला आश्रमात घेऊन जाते. तेव्हा कुशादादा म्हणतात, इथेच पहाडावर राहते. तिला कोणीच नाही, महादेवच तिचे मायबाप व सर्वस्व आहेत. ती सकाळी उठल्यावर आधी महादेवांचं दर्शन घेते, तेव्हाच ती पाण्याचा घोट पिते असं कुशादादा यल्लम्मा बाबतीत रेणुकेला सांगतात. असं झाल्यानंतर आपण पाहतो की यल्लम्मा तेथून निघून जात असताना तिला गंगामाई थांबवते व म्हणते, तुझ्या हातून महादेवांना साकडं घालायचे. तेव्हा यल्लम्मा म्हणते, काय साकडं घालायचे? तेव्हा गंगीमाई म्हणते, माझा वंश फुलू दे, वेल मोठा होऊ दे असं साकडं घाल यल्लम्मा. असं यल्लम्माला गंगमाई म्हणते व त्या दोघी जणी महादेवांपाशी येतात व यल्लम्मा गंगीमाईसाठी साकडं घालते. अशा पद्धतीने आपल्याला मालिकेत दाखवलं आहे. तेव्हा गंगीमाई म्हणते यल्लम्माला, तू काही मागत नाहीस का तुला? तेव्हा यल्लम्मा म्हणते, माझे सर्वस्व महादेवच आहेत, तेच माझे सर्वस्व असावे हेच मी त्यांना मागते असं मालिकेत होतं. असं झाल्यानंतर आपण पाहतो की रेणुका व दमकग्नी आश्रमात येतात व राजमहालामध्ये भागवती रेणुकेसाठी वस्त्र व तिच्यासाठी अलंकार पाहत असते. तेव्हा भागवती उभा राहते व रेणुका अजून का आली नाही असं ती स्वतःलाच म्हणते. तेव्हा नीलकंठी म्हणते भागवतीला, येणार येणार येणार, रेणुका नक्की येणार असं नीलकंठी म्हणते. तेव्हा भद्रा राणी म्हणते, ती ऋचिक मुनींच्या आश्रमात आहे, ती त्यांचे शिष्य आहे, आता ती तुमची कन्या नाही असं भद्रा राणी भागवतीला म्हणते. ती जरा भागवतीला रेणुके बाबतीत थोडं वेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. नीलकंठी व भद्रा राणी भागवतीला रेणुकी बाबतीत सगळ्या गोष्टी जरा वेगवेगळ्या सांगण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे भागवती थोडी रेणुकेवर भडकावी असा त्यांचा विचार असतो. असं राजमहालात होतं. नंतर मालिकेत दाखवलं की रेणुका व दमकग्नी एकमेकांमध्ये संवाद करताना दाखवला आहे. ते दोघं यल्लम्माचाच विचार करतात. तिला आश्रमात आणावं असं रेणुकेला वाटत असतं. तेव्हा दमकग्नी म्हणतो, चला मग आपण पहाडावर जाऊया आणि यल्लम्मेला घेऊनच येऊया असं रेणुकेला दमकग्नी म्हणतो. तेव्हा रेणुका दमकग्नीला म्हणते, आज उत्सव आहे व तुम्हाला तपश्चर्या पण करायची आहे, त्यामुळे आपण नंतर बघूया, तुम्ही तपश्चर्या करा. तेवढ्यात
रेणुकेला सत्वती बोलवते व रेणुका सत्वती पाशी जाते व आपण पाहतो की त्रिपुरारी पौर्णिमेची तयारी करताना सत्वती व रेणुका आपल्याला दिसते. त्या खूप दिवे लावताना आपल्याला मालिकेत दाखवलं आहे. दिवे लावत असतानाच रेणुकेच्या वस्त्रावर थोडं तेल पडलेलं आपल्याला मालिकेत दाखवलं आहे व मालिकेत दाखवलं की कालकेतूच्या राज्यात त्याचा पुत्र अतिकार आलेला व सर्व राक्षस त्याचा जयघोष करताना मालिकेत दाखवला आहे व त्याची माता कलानिधी त्याला कुंकाचा टिळा लावत असताना अतिकारची पत्नी म्हणते, टिळा हा आपल्या राक्षस कुळामध्ये हा टिळा रक्ताचा लावला जातो, कुंकाचा नाही. तेव्हाच कलानिधी म्हणते, असं का म्हणताय? तेव्हा ते ऐकून अतिकार सुद्धा म्हणतो की कुंकाचा टिळा न लावायचा, कुंकाचा टिळा लावायचा नाही, रक्ताचा टिळा, तो बी मानव रक्ताचा टिळा मला लावायचा आहे, असं अतिकार त्याच्या मातेला कलानिधीला म्हणतो. तेव्हाच कालकेतू म्हणतो, बरोबर आहे याचं. मग आपण पाहतो की त्या ठिकाणी एका मानवाला बोलवलं जातं व त्याच्यावर अतिकार वार करतो व कालकेतू त्याला त्या मानवाच्या रक्ताने टिळा लावलेलं मालिकेत दाखवलं आहे व दोघ जण कालकेतू व अतिकार एकमेकांची भेट घेतात असं मालिकेत दाखवलं आहे. ते झाल्यानंतर आपण पाहतो की आश्रमामध्ये राजा भागवती व राजाचे सर्वजण आश्रमात येतात. तेव्हा त्यांचं स्वागत मुनी करताना दाखवलं आहे. हे झाल्यानंतर त्या ठिकाणी भागवती म्हणते की रेणुका कोठे आहे? तेव्हा ती म्हणते की रेणुका मधल्या खोलीत कपडे बदलत आहे. त्या ठिकाणी असं झाल्यानंतर आपण पाहतो की भागवती बाबतीत नीलकंठी व भद्रा राणी रेणुके बाबतीत असं भागवतीच्या मनामध्ये आणतात की रेणुकाला आश्रमातच राहायला आवडतं. ती या ठिकाणी आल्यानंतर तिला राजमहालातील भागवती बाबतीत काहीच वाटत नाही व भागवतीने तिला बोलवलं असूनही ती रेणुका राजमहालात आली नाही असं मालिकेत दाखवलं आहे. नंतर भागवती रेणुकेला बोलवण्यासाठी जाते तेव्हा बघते की सत्वतीचे पूर्ण वस्त्र रेणुकेने घातलेले आहे असं भागवती पाहते. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच झालेलं आहे. माझा हा एपिसोड आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.